करत आहोत। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। महिला आरक्षणाचे विधेयक सप्टेंबर 2023 मध्येच मंजूर झाले। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले होते। खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया, काल लोकशाहीचं रक्षण केलं, त्या संदर्भात आनंद व्यक्त केला। राऊत यांची माहिती। विधेयक कुठे पडले? महिला आरक्षणाचे विधेयक हे 2023 सप्टेंबर 2023 ला मंजूर झालेलं आहे। तुम्ही 2023 चे सोशल मीडियावरचे यांचे ट्विट पहा। देवेंद्र फडणवीस यांचे एक ट्विट मी प्रसिद्ध केलंय। पाहिलं असेल की 2023 ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला, मोदींचं अभिनंदन केलंय। स्वतः नरेंद्र मोदींनी त्यावेळेला आनंद व्यक्त केला। आम्ही आनंद 2023 ला व्यक्त केलाय महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल। काल जो आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे तो लोकशाहीचं रक्षण केलं। केंद्र सरकारनं महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू बिल लोकसभेत आणलं, तसंच 543 जागा वाढवून 850 करायच्या हा भाजप सरकारचा मूळ उद्देश असल्याची खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल लोकसभेत आणलं। त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना वगैरे असा काही नव्हता। तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायचं आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत राहायचं। याशिवाय अमित शहा आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता। पुढच्या निवडणुकीत आपण 543 पैकी 180 जागा स्वेच्छेनं महिलांसाठी राखीव ठेवाल का? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा भाजपला सवाल। 106व्या घटना दुरुस्तीचा आधार घेऊन जनगणना किंवा परिसीमन आदेशाला वगळून नवीन कायदा पुढच्या निवडणुकीपासून लागू कराल का? चतुर्वेदींचा सवाल। विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेस जागा लढवणार। ठाकरेंसाठी पाठिंबा देण्यास तयार, मात्र त्यांच्या पक्षातील इतर कोणालाही पाठिंबा देण्यास तयार नसल्याची काँग्रेसची भूमिका। एक महत्त्वाची अपडेट आहे। विरोधी पक्ष महिला आरक्षणासंबंधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार आहे। मंजूर महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी